Hello, hi, good afternoon, friends. Welcome back to my YouTube channel. I am Akash Gaikwad. सो आता दुपारचे 3:15 वाजलेत आणि आता आम्ही फार्म हाऊसला चाललो आहे. माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे मुरबाडला. सो आता आम्ही दादरला चाललो आहे. दादरवरून फास्ट ट्रेन पकडणार कल्याणसाठी AC ट्रेन. सो मग आता कल्याणला उतरलं मग तिकडे आम्ही जरा शॉपिंग वगैरे करू रात्रीचं जेवण वगैरे बनवण्यासाठी. चला तर मग भेटूया तिकडे. आता सध्या फुल मार्केटला उतरलो आम्ही. आता आम्ही दादर स्टेशनला आलोय. सो आता कल्याणला चाललोय. जास्त आहे ना. आता सध्या दादर स्टेशनला आहोत. आम्ही ट्रेनची वाट बघतो. आता सध्या आम्ही AC ट्रेनमध्ये बसलो आहे. ॲक्च्युली 3:33ची ट्रेन होती. सो जरा डिले झाले. सो आताच दादर सोडले. आता आम्ही आता डायरेक्ट कल्याणला भेटूया. AC ट्रेनमध्ये ऑलवेज तिकीट चेक करण्यासाठी येतात. आता कल्याण स्टेशनला आम्ही पोहोचलो. तिकडे गेला तुम्हाला मी जे काय असेल ते शॉपिंग वगैरे ती मी तुम्हाला दाखवेल वगैरे. नंतर मग आम्ही पुणे फार्म हाऊसला वगैरे जाईल. आणि माझ्यासोबत माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत. आम्ही टोटल 7 जण आहेत. बाकी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन तिकडे गेल्यावरती देईल तुम्हाला. आता आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो. आम्ही चौपाईतून ऑटो करून आम्ही मुरबाडला जाणार. तिकडे शॉपिंग वगैरे करणार. तू ये ना. आता सध्या इथे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलोय कल्याण स्टेशन श्री शंकर विलास हॉटेल. इथे ॲक्च्युली आम्ही कल्याण स्टेशनला जरा स्नॅक्स खाण्यासाठी थांबलोय. आता इथे आम्ही जरा वडापाव खातोय. आता आम्ही जरा इथे उसाचा ज्यूस पिण्यासाठी थांबलोय. आता आम्ही इथून मुरबाडसाठी टॅक्सी पकडतोय. काळी पिवळी टॅक्सी. आता सध्या आम्ही ऑटोमध्ये बसलोय. आता कल्याण स्टेशनवरून आम्ही ऑटो पकडली आहे. आता आम्ही मुरबाडला चाललोय. तिकडे आता जरा शॉपिंग वगैरे करा कारण रात्री आम्हाला जेवण वगैरे बनवावं लागेल. सो त्यासाठी जरा सामान वगैरे घ्यायचे काही मसाले वगैरे. सो मग गेलं तर मग भेटूया तिकडे. ॲक्च्युली इथून कल्याण स्टेशनपासून आपली काळी पिवळी टॅक्सी जाते मुरबाडला. सो 50 रुपये पर पर्सन घेते. पण ॲक्च्युली जरा इश्यू झालेला काळी पिवळी टॅक्सी अवेलेबल नव्हती आणि खूपच क्राऊड वगैरे पण होतं तिकडे. सो मग आम्ही ऑटोने जायचं ठरवलं. सो मग आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि हे काका आमच्याकडून बोलतात 100 रुपये. आणि यांनी या ऑटोवाल्याने आम्हाला लुटलंय. आता आम्ही ऑटो पकडले. 100 रुपये पर पर्सन घेतले यांनी ऑटोचे. मग आम्ही थोडं यांच्याशी रिक्वेस्ट वगैरे करून मग 50 रुपये कमी केले. त्यांना डिस्टन्स सांगा किती आहे. कोणता ब्रिज आहे? कल्याण स्टेशन पासून 35 किलोमीटर आहे मुरबाड. आमच्या विशालची हालत खूपच खराब झालेली आहे. विशाल आदर्श मांडीवर बसला आणि रिक्षा बंद पडली. आता आमच्या विशालला जागा मिळालेली आहे. ऍक्च्युली तो पाठी बसलेला पण त्यांना रिक्षावाल्या काकांनी सांगितलेलं की ट्रॅफिक पोलीस आहे. सो तो थोड्या वेळेसाठी तो मागे बसलेला. आता तो पुढे बसलाय मस्त आणि त्याची लक्झरियस लाईफ जगतोय. इथे मी आलेलो यार. उल्हासनगर नदी उल्हास रिव्हर रायता ब्रिज. पावसाळ्यात ॲक्च्युली हा ब्रिज बंद असतो. ओव्हरफ्लो होतो ॲक्च्युली रिव्हर. रायता विलेज वर्क इन प्रोग्रेस. होणार आहे होणार. आता हे तिघे जण बाईक. अजून 16 किलोमीटर आहे. अर्धा तास झाला. आता अजून अर्धा तास लागेल मुरबाडला पोचायला. मिरची बाजार. आता
सध्या आम्ही मुरबाडला पोहोचलो आहे. टोटल 1 तास लागला आम्हाला इकडे यायला. 35 किलोमीटर आहे फ्रॉम कल्याण रेल्वे स्टेशन. आता सध्या आम्ही मुरबाडला पोहोचलो आहे. आता आम्ही इकडे जरा शॉपिंग वगैरे करतोय. आता आम्ही इकडे शॉपिंग करायला चाललोय. तुम्हाला मी मला मित्र भेटला आहे. आता इथे आम्ही भाजीपाला घेण्यासाठी थांबलोय. आमचे विलास सर भाजीपाला घेत आहेत. आम्ही ॲक्च्युली लिस्टच बनवून छोटी का ना छोटी मोठीच घे. लिस्ट बनवून आणली. सो त्याप्रमाणे आम्ही भाजीपाला घेतोय रात्रीचं जेवण बनवण्यासाठी. भाजीपाला घेण्यासाठी आलो. भाजीपाला घेत आहेत. कधी आयुष्यात भाजीपाला घेतला नाही यांनी, ते आता भाजीपाला घेत आहेत. पैसे दिलेले आहेत. ते घेऊन टाक मास्क मॅन. आताच आम्ही जस्ट पुणे फार्म हाऊसला पोहोचलो आहे. आता ॲक्च्युली 7:30 वाजलेत. आता सध्या आम्ही फार्म हाऊसमध्ये आता चेंजिंग वगैरे केली आहे आणि फार्म हाऊस खरंच खूप सुंदर आहे. आता इथे आम्ही जेवण बनवतोय. जग्गू इथे कांदा कापतायत. हे फुल्ली इक्विप किचन असेल. सो किचनमध्ये तुम्हाला जे काही मटेरियल हवे असेल. आता आम्ही चिकन बनवतोय आणि आम्ही सगळे आता इथे आता जग्गू कटिंग करतायत. जसं की आपल्याला काही भांडे वगैरे प्लेट्स वगैरे जेवण बनवण्यासाठी तुम्ही इथे जेवण पण बनवू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं त्या पद्धतीने तुम्ही विथ फूड पॅकेज पण स्टे करू शकता आणि विदाउट फूड पॅकेज पण स्टे करू शकता. पुणे फार्म हाऊस हा हॉल आहे. खूपच स्पेशियस आहे. हा फर्स्ट बेडरूम. 1800 रुपये पर पर्सन रेट आहे विथ फूड पॅकेज. हे वॉशरूम. हॅलो गाईज, तुम्हाला मी पुणे फार्म हाऊसबद्दल आणि त्याच्या ॲम्युनिटीजबद्दल थोडीशी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन देतो. हा दुसरा बेडरूम. सो इथे 4 बेडरूम्स आहेत. 2 AC अँड 2 नॉन AC बेडरूम्स आहेत आणि प्रत्येक बेडरूममध्ये तुम्हाला कॉमन वॉशरूम अटॅच आहे आणि इथे 1 कॉमन बाथरूम आहे मोठ्या हॉलमध्ये आणि नंतर इथे गिझर पण आहे हॉट वॉटरसाठी. वरती टेरेस. इकडे किचन पूल, स्विमिंग पूल आहे. इकडे हे 3री रूम, 3rd रूम आणि ही 4th रूम. इथे गेम्स आणि खरंच गेम्स पण मला खूपच आवडले. इथे आम्ही रात्री कॅरम वगैरे खेळलो. बॅडमिंटन वगैरे, बाकी अदर ॲक्टिव्हिटीज लाईक चेस वगैरे, प्लेइंग कार्ड्स. सो हे सगळे नॉर्मल आपले जे इंडोर गेम्स आहेत सो ते गेम्स पण इथे अवेलेबल आहेत आणि बार्बिक्यू पण आहे इकडे. सो आम्ही खरंच त्याचा यूज केला आणि आम्ही त्यावर चिकन फ्राय वगैरे केलं. सो मला तर आणि टेस्ट खरंच खूप चांगली होती. मला तरी खूपच आवडली.
हा इकडे पूल आहे. पूल पण खरंच खूप सुंदर आहे. वॉटर पण एकदम क्लीन आहे आणि स्विमिंग पूलला अटॅच एक छोटासा बेबी स्विमिंग पूल पण आहे, जे आपले लहान बाळ वगैरे असेल सो त्यामध्ये पण ते एन्जॉय करू शकतात त्या स्विमिंग पूलमध्ये. ॲक्च्युली फार्म हाऊस खरंच खूप सुंदर आहे आणि पूल पण खरंच खूप मोठा आहे. आता आम्ही थोड्या वेळाने पूलमध्ये जाणार, तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. स्विमिंग पूलच्या बाजूला इथे 2 रूम आहेत, 3rd बेडरूम आणि 4th बेडरूम. तर मी तुम्हाला ते दाखवतो. 3rd रूम. आणि इकडे ही 4th रूम. ॲक्च्युली फार्म हाऊस खरंच खूप सुंदर आहे. माझ्या पाठी हा फार्म हाऊस आहे. पुनीत फार्म हाऊस मुरबाडमध्ये आहे. कल्याण स्टेशनपासून 35-40 किलोमीटर्स लागतात इकडे येण्यासाठी. कल्याण स्टेशनपासून इकडे येण्यासाठी टॅक्सीने यायचं. सो टॅक्सी पर पर्सन ₹50 चार्ज करते आणि ऑटो रिक्षा पर पर्सन ₹100 चार्ज करते. सो टॅक्सी तुम्हाला बेटर पडेल. आम्ही टोटल 5 जण होतो. ॲक्च्युली टॅक्सी अवेलेबल नव्हती, सो मग आम्ही ऑटोने आलो. पर पर्सन ₹100 देऊन. सो आमचे टोटल ₹450 घेतले. ₹50 कन्सेशन दिले त्यांनी. मला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. आणि ते फार्म हाऊस पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकता. फार्म हाऊसमध्ये खरंच खूप सारे झाडं आहेत, फूल आहेत, फळं आहेत झाडांना पण. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर सगळं दाखवणारच आहेत. सो इथे आंब्याची झाडं आहेत. अराऊंड आय थिंक मी माझ्या मित्राला विचारलं, सो अराऊंड 100-150 झाडं असतील आंब्याची झाडं. नंतर नारळाची पण झाडं आहेत, 70-80 झाडं आहेत. ही इन्फॉर्मेशन मी माझ्या मित्राला विचारली. आणि चिक्कूचे पण झाडं आहेत. बाकी अननस वगैरे इकडे खूप सारे झाडं आहेत. केळीची बाग. केळीची बाग. तरी पार्किंगसाठी खूपच जागा आहे, स्पेसियस जागा आहे. आम्ही सध्या पुनीत फार्म हाऊसला आलो आहे, मुरबाडला. सो मी तुम्हाला आता पूर्ण पुनीत फार्म हाऊस एक्सप्लोअर करतो आणि खरंच खूप सुंदर आहे. मला तरी खूपच आवडलं. आजूबाजूचा व्ह्यू. एंट्रन्स आहे. ॲक्च्युली ह्या रस्त्याने आम्ही काल रात्री आलो 7 वाजता. सो रात्र असल्यामुळे मी काही शूट करू नाही शकलो. सो मी तुम्हाला दिवसाचा व्ह्यू दाखवतो मी. इथून तो एंट्रन्स आहे पुनीत फार्म हाऊसचा. सो मी तुम्हाला आता इनसाइड व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो. आता सध्या आम्ही पुनीत फार्म हाऊसमध्ये स्टे केला आहे. सो आता मी तुम्हाला रात्री ॲक्च्युली आम्ही इथे आलो 7 वाजता. सो मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवू नाही शकलो कारण इथे खूपच अंधार होता. सो मी तुम्हाला आता मग मॉर्निंगचा व्ह्यू दाखवतो वगैरे सगळं. चला तर मग आपण एंटर करूया. आजूबाजूला खरंच खूप सुंदर अशी झाडं आहेत. तर ते तुम्हाला आता मी दाखवतो. मला जेवढी झाडांची नावं माहीत असेल मी तेवढी तुम्हाला सांगेल. आता माझ्यासोबत जग्गू आहेत. तर मी तुम्हाला आता झाडं एक्सप्लोर करतो. जेवढी माहीत असेल तेवढी झाडांची नावं सांगेल. बाकी मग तुम्हाला मी दाखवेल. पेरूचं झाड. छोटी छोटी पेरू लागली झाडाला. हे पण ॲक्च्युली पेरूचं झाड दिसते. पेरूचं झाड आहे दोन्ही पण. आंब्याची झाड. गवती चहा. चहामध्ये टाकतात. ॲक्च्युली मला गवती चहा खरंच खूप आवडतो. आम्ही म्हणजे वीकमधून एकदा दोनदा तर गवती चहाचा यूज करतो आम्ही चहामध्ये. ही आळूची पानं. त्याच्या पुढे आहे ते माठ, गावठी माठ, माठाचं भाजी. ही आहे आपली कोबी. कोबी. वाव. कोबी बघा. पुढे टोमॅटो आहेत. ही झेंडूची फुलं. ही बघा, ही टोमॅटो लागलेली आहेत. टोमॅटो.
ठीक आहे, गावठी माठ. ही गवार, ही कोथमीर लावलेली आहे. कोथमीर, कोथिंबीर. ही गवारीची भाजी. ही बघा, ही गवार. ओ वाव. ही गवार आहे. आणि ती आपली धनिया. आता तुम्हाला मी वांग्याची झाडं दाखवतो. टोमॅटो, घेवडा, घेवडा, तोंडली, तोंडलीची भाजी. परत ही बघा, ही वांग्याची आहे. ही बघा, हे वांग आहे. इकडे आलं बघा वांग. इथे पण आहे वांग. हे बघा, हे वांग्याची झाडं आहेत. ही वांग्याची झाडं आहेत. इथे पण आहेत वांगे. ही बघा, ते आपण जेवणात वापरतो ना, मसाल्यामध्ये हां, मसाल्यामध्ये. ते कसं ही करतात? काळी मिरी, सोलतात काय त्यामध्ये असेल? त्याच्यात असतं काळी मिरीचं झाड. ती सगळी काही फणसाचं झाड, काहीतरी बारीक मसाला. चवळीच्या शेंगा, भुईमुग आहे? मला वाटतं हा हे होतं, मेथी आहे. मेथी, गवारसारखी. मेथी आहे. मेथीची भाजी. हां, ही चवळीची भाजी. ही चवळी. भेंडीचं झाड आहे. हे भेंडीचं झाड आहे. हा, मस्त आहे रे, मस्त आहे. ह्यासोबत अजून नमकीन मीठ वगैरे असतं ना, एक नंबर लागला सर, एक नंबर पुढे सांग. किती काय लागला तो ऊस. तो तिकडे ऊस लावला आणि झाडं वगैरे. ऊस आहे. अननसाची झाडं लावलेली आहेत आणि अननस आलेले आहेत काही झाडांना. ही अननसाची झाडं आहेत. 4 फळं आलेली आहेत. पावसाळ्यापर्यंत ती होतील मोठी. ती पण घे. मोगऱ्याचं झाड आहे. हे शायलीचं म्हणतो. चाफा, नाही, शायली. शायली. काय हरभऱ्याचं झाड. शेंगा, चवळी. झिलमिल पाऊस धारा मन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगलेले. Aman's Tasty Bite. Cornetto. आता आमचं सगळं फिरून वगैरे झालं आहे आणि फार्म हाऊस खरंच खूप आवडला मला. आजूबाजूला खूप सारी ग्रीनरी पण आहे, खूपच मस्त आहे. सो आता आम्ही घरी जातो आहे.
तर इथून ऑटो पकडतोय. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज. बाय. सगळेजण जायच्या तयारीत आहेत. आता आम्ही जातोय. सगळ्यांनी बॅग वगैरे सगळे पॅक वगैरे केली. आता जातोय आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही मुरबाडवरून पुणे फार्मवरून आज घरच्या ठिकाणी जात आहे. 2 दिवस आम्ही इकडे होतो. खूप मजा मस्ती केली. खूप मजा आली. आकाश गायकवाड हे चालत आहेत. अशा प्रकारे खूपच त्यांनी एन्जॉय केला 2 दिवस. त्यांनी इतकं म्हणजे मनापासून व्हिडिओ वगैरे बनवलेत. एवढी शॉर्ट फिल्म बनवली. खूप असं म्हणजे भारी वाटलेलं आहे. आणि काही क्षणातच आम्ही मुरबाडच्या बसस्थानाकडे रवाना होणार आहेत. आणि खूप मजा आली. 2 दिवस एन्जॉय केला आम्ही. म्हणून गावातली मुलं अशी सायकल वगैरे चालवत आहेत. अशी किती आनंद दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतच आहे. सूर्य संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्ही घरी जातो. सूर्य बघा कसा अस्ताकडे जात आहे. जर पण होत आहे. हे गावची माणसं अशा प्रकारे कामं करत आहेत शेतामधली. तर ते बघून इतकं भारी वाटते की भारी एकदम त्यांनी एक संस्कृती जपलेली आहे व्यवस्थितरित्या. आणि असं मी सगळ्यांना एकच सांगेल की असं 2-3 महिन्यातून असं एक गावच्या ठिकाणी असं व्हिजिट द्यायला पाहिजे. कारण इथे आल्यावरच कळतं की खरं जगणं म्हणजे काय असतं. त्यांची मेहनत काय असते, जगणं काय असं वाटलं. आणि शाळा वगैरे विद्यामंदिरकडे आहेत. हे डोंगर वगैरे दिसत आहे तुम्हाला. ह्या ज्या आहेत त्या मी झूम करते. ह्या गौऱ्या आहेत शेणापासून बनवलेल्या. हे सगळ्या नॅचरल आहेत. झाडे वगैरे इथे शाळा. हा गुलमोहर झाड बघा. खूप असं भारी इकडचं दृश्य आहे. ॲक्च्युली आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे थोडी इकडची रहदारी थोडी कमी असते. ट्रान्सपोर्ट सुविधा थोड्या कमी आहेत. त्यामुळे थोडं आम्हाला चालत जावं लागत आहे. थोड्याच 1 किलोमीटरपर्यंत. तिथून पुढे मग आमची प्रायव्हेट टॅक्सी आहे. आणि मग तिथून पुढे पुढचा प्रवास टॅक्सीने असेल कल्याणपर्यंत. आणि तिथून पुढे ट्रेनने AC लोकल. उत्कृष्ट विटाने असे रचलेले हे घर दिसत आहे तुम्हाला. इथे बाजूलाच एक शिरवली डॅम म्हणून प्रसिद्ध आहे बघा. टेम्पल पण आहे. इकडे टेम्पल पण आहे. हँडपंप पण इथे आहे. आणि गावची असते ही माणसं हँडपंपने आपल्या पाण्याची सोयी सुविधा करत आहेत. आजकाल आपण किती पुढे गेलो तरी ग्राम भागात अजूनही पाण्याची कमतरता आपल्याला दिसत आहे. कोंबडी वगैरे इथे पशुप्राणी पण भरपूर आहेत इथे. डिरेक्टर आकाश गायकवाड चालत आहेत. प्रस्थान होत आहेत आपल्या. कौलारू घरं तुम्हाला दिसायला मिळतात. इथे बघा मेंढी वगैरे सगळं तुम्हाला दिसत आहे. उत्कृष्ट अशी मेंढी वगैरे आहे. बकरी दिसत आहे. कोंबड्या वगैरे आजी बघा कोंबड्या पकडत आहेत. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. सगळ्या कोंबड्या आपल्या घराकडे निघत फ्रूट वगैरे शोधत आहेत. लाकडे बघा मोळी जमा केलेली आहे. उत्कृष्ट. आमची जीप तिकडे उभी आहे. सो आता आम्ही जातोय. आणि थँक्यू आदर्श, तुम्ही एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. मुरबाड शहर. बाय मुरबाड शहर. जीपमध्ये बसलेले आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. आता आम्ही जातोय घरी. मुरबाड फिश मार्केट. मुरबाड बस डेपो.